तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग शूट करतो आहे आणि आज मी एकटाच आहे घरी. पिऊ आणि मम्मी सगळेजण गेलेत लग्नाला. भावाचं लग्न आहे, मोठ्या भावाचं, चुलत भावाचं लग्न आहे ॲक्च्युली. सगळेजण लग्नाला गेले आणि घरी मी एकटाच आहे. आताच ऑफिसला आता भूक लागली, काहीतरी बनवतो मी खायला. काय बनवू मला काही सुचत नाही. तर बहुतेक मला वाटतं आहे खिचडीच बनव. आणि ते दुसरं काय येतच काय, मला खिचडीच बनवणार आहे. काय बनवू दुसरं आहे तरी काय, खिचडीच बनवणार आहे. अरे बा, केस पण वाटलेत माझे. तुझ्याने मला सांगितलं होतं कटिंग करून ये, नाही तर लग्नाला येऊ नको. उद्या बघ, बहुतेक तिचे बोलणे खावं लागणार. आता कटिंग करायलाही मला वेळ नाही आहे रात्रीच. आणि भांडे, अरे बा, भांडे बघा किती पडलेत. भांडे घालायचे बाकी राहिलेत. पहिले तर काहीतरी खाऊन घेतो, मला फार भूक लागली. खाऊ काय, काय खाऊ? केळी. बरं झालं, एक केळी तरी एकच आहे. तिच्यावर दिवस भागवला मस्त. शिव, तुम्हाला काय दाखवतो. काय छोटा डाऊन होय. इकडं बघ, आत्ता झालं तर 1 महिना झाला असं त्याला. एका महिन्याचं आहे ते. त्याची मम्मी कुठे गेली? ती इथंच होती, कुठेतरी गेली ती आता बाहेर. चको इथंच होती आतापर्यंत, गेली आता बाहेर, गेली वाटतं कुठेतरी. तर आता मी भात बनवायची तयारी करतो, खिचडीच बनवतो आहे. फ्रीजमध्ये पण काही नाही, लसूण सोडलेलं आहे फक्त. वा, केवळ लसूण सोडलेलं आहे मिळालं. आहे तर तेवढंच आपल्याला एक काम कमी करावं लागणार. तू तर खाली तू उतर, उतर 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 उतर, सोड 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 सोड, अभ्यास सोड ना. पिढी लसूण काला. एक दिवस घरी कोण नसलं ना की घरी असं सुनं सुनं लागते, काही करमत नाही बघा. कांदे अजून काय टाकते खिचडीमध्ये? कांदा, लसूण, अजून मिरच्या. मिरच्या कुठे आहेत? लसूण घेतला, हा कांदा बी घेतला, आता मिरच्या. टोमॅटो रिकाम्या पाण्या भरून ठेवत नसतं मम्मी पण ना. तर आता मी कांदा लिंबू वगैरे घेतलेला. कांदा, लसूण, मिरच्या काही मला सापडल्या नाही, त्यामुळे मिरच्या कॅन्सल. आपण डायरेक्ट बुकटी बुकटी टाकून खिचडी बनवणार. डायरेक्ट मिरकूट टाकून घ्यायचं. धुवून घ्यायचं असतं, मी फुकून घेतो.
तर आता मी कांदा, टोमॅटो आणि लसूण बारीक कुटून घेतला, कांदा कापून घेतला, टोमॅटो कापून घेतलेत आणि सगळे मसाले पण रेडी आहे या ठिकाणी. आणि मी सुद्धा रेडी आहे खिचडी बनवायला. डोळ्यात काहीतरी झालं. अरे बापरे. मम्मी कसा स्वयंपाक करता सांगतो नाश्ता हवा. एकतर इतकी गरमी इथं उन्हाळ्यात, त्यात हे वस्तू एक सापडते ती एक सापडत नाही. कसं बघून तसं कोण असतो बिचारी. कुकर कुठे गेला आता? कुकर सापडेल ना, सगळं सापडलं आता कुकर सापडेल. अरे वा, कुकरच धुवायला आहे. पहिल्यात कुकर धुवायला लागणार आहे, आता कुकर बी धुवायला पडेल. आणि हे सगळे भांडे ना, हे बघा, हे पिऊन हटकून ठेवले असं माझ्यासाठी की तिला मला भांडे घासताना बघताना फार मजा आहे. पण बाळा पिऊ, मी पण भांडे घासणार नाही. मग झुकेगा नाही साला. मी नाही घासणार म्हणजे नाहीच घासणार भांडे. चल तू उद्या ये किंवा परवा ये, तू जवळ पण ये, भांडे तसेच पडेल राहणार. तुला बेसिंग भरून भांडे ठेवणार, उलटा ये नाही याच्यापेक्षा दुप्पट ठेवणार. आता तू बघ, आता फक्त मला कुकर लागतं म्हणून कुकर घासणार मी, पण बाकीचे सगळे तसेच पडणार आहे. आणि उरलेले ॲक्च्युअली जेवढे आहेत ना सगळे आता इथे टाकून देणार आहे. सगळे घरकडे टाकणार आहे. तू बघ तू माझ्या आता. अभी तूने मेरे को चॅलेंज किया ना, तू देख. तू पहिले कुकर घासतो मी आता माझ्यापुरतं. तर आता मसाले वगैरे मी रेडी करून घेतले सगळे. आणि आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करणार आहोत. पेटवलं गॅस, बस गॅसचं कुकर टाकलं. तुम्ही जर व्हिडिओ नीट बघा, तुम्ही जर घरी नसाल ना, घरी पण नसाल बनवायला शिकता मग आपण. कांदा टाकायचा 2 रुपये, तेलाला आहे नाही करायची. तेल मोकार टाकायचं, तेल भारी तेल मग टाकलं ना खिचडी करत राहते. त्यात काही टाका ना टाका, तेल मोकार टाकायचं. नंतर टाकायचं आपलं लसूण, बारीक कुटून घेतलं लसूण याच्यात असं टाकून द्यायचा. गॅसच पण पहिले बघून घ्यायचं गॅस चालू आहे का. आता गॅस टू सांगून आणि टाकसान ते सगळं. हां कधी पाहायला लागली. बघा कसं नाही पाहिजे. असे त्याचे नखं लागतात ना, एकदम असं काट्याने सोचू राहते. अरे इकडं लसूण जायचं जवळ त्याच्या नादात जिकडं आपली खिचडी पुरी काय होऊन जाईल. अरे itu kan dulu ada apa benar? Ini ada mana sama bro? Ada ya kata ya satu mission tadi. bukan ya? Ini baru. Yang kata kayu masak, hari nanti kayu masak. Mereka harus kayak gitu.
सगळं टाकून झालं फक्त बटाटे बाकी होते म्हणून बटाटे आता वरतून टाकतोय ते बी उशिरा थांबलं उशीर नाही लवकर थांबलं बरं झालं आता बटाटे टाकतोय वरतून बरं झालं मी एखाद्या आचारी नाही किंवा एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये कुक म्हणून नाही तर हॉटेल बंदच पडावं लागलं असतं मीठ टाकायचं राहिलं काय काय सपन काय काय टाका शेंगदाणे शेंगदाणे लय पण टाका शेंगदाणे लागाय नाही करायची तर आता माझ्यासमोर सगळ्यात मोठा टास्क आहे तांदूळ कुठलेला आहे एवढे सारे डबे आहेत यापैकी कोणते येतात असं 1 2 3 4 5 नाही 10 20 30 40 50 60 70 80 90 100 येतात असं मोठं साखर आहे तांदूळ मिळाले तांदूळ जरी लवकर मिळाले बरोबर एकट्यासाठी किती टाकू एकट्यापर्यंत तांदूळ पण चालेल एवढे आपल्याला बहुतेक खिचडी एक नंबर होणार आता तर आता कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आणि खिचडी बहुतेक रेडी झाली बघू आता कशी झाली तिची चव मला फार भूक लागली आहे थोडीशी दिसाल तर छान दिसते पण चव बघू कशी झाली आता तर मी आता मस्तपैकी खिचडी ताटामध्ये घेतली आहे काकडे वगैरे कापून घेतली थंड पाणी आणले बघू आता चव कशी झाली माझ्या हातची बनली खिचडी पहिल्यांदा काहीतरी बनवलं आहे घरी कोण नसताना हो गंमत झाली एक नंबर खरंच एक नंबर झाली बिलकुल असे जास्त काही बालवाडीत आमच्या बालवाडीत अशी खिचडी भेटायची ना सेम तशी झाली आहे थोडंसं काहीतरी कमी त्यात तिखट वगैरे काहीतरी कमी पण छान झाली आता तुम्हाला वाटतं मी खोटं बोलतो आहे पण खरंच छान झाली नक्कीच तुम्ही एकटं घरी असल्यावर काय काय बनवून खाता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय